नमस्कार. आज आपण बघणार आहोत इडली, आंबोळी, डोसा, उत्ताप्पा, आप्पे याचं साहित्य प्रमाण किती घ्यायचं आणि त्याच्यातून कसे पदार्थ करायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. इथं मी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 2 चमचे तुरीची डाळ आणि 1 चमचा मेथी हे प्रमाण घेतलेलं आहे. आणि हे सगळे स्वच्छ मी 4 ते 5 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे आता 10 तासासाठी पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. आपण इथं तूर डाळ, मेथी आणि उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिजत घातलेलं आहे. 10 तासासाठी आपण आता हे असंच ठेवून देणार आहे. आता 10 तासानंतर मी इथं 1 वाटी जाड पोहे धुवून घेतलेले आहेत. आपल्याला तांदूळ आणि पोहे एकत्र लावायचे आहेत आणि उडदाची डाळ वेगळी मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर इथं मी मिक्सर माझा वाटून झालेला आहे. जे मिश्रण घेतलेलं त्याच्यात थोडंसं मीठ घालून हातानं 10 मिनटं एकाच दिशेनं आपल्याला हे फिरवून असंच रात्रभर ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते. सकाळी पीठ छान फुगून वर आलेलं आहे, छान आंबलेलं आहे. या अचूक प्रमाणात तुम्ही जर सगळे जिन्नस घेतलात तर नक्कीच तुमचं पीठ अशा पद्धतीनं छान फुगून येईल आणि तुमचे पदार्थ छान होतील. तर आता तुम्हाला मी दाखवते. इतकं हलकं हे पीठ होतं आणि याच्यातून सगळे जिन्नस छान चविष्ट होतात. आता हे एकजीव करून घेऊया आणि याच्यातून मी थोडंसं बॅटर काढून घेणार आहे आणि सुरुवातीला मी करणार आहे याच्यापासून लोणी डोसा आणि उत्ताप्पा. 3-4 पळी मी पीठ काढून घेतलेलं आहे. आता याच्यात हे पीठ जरासं घट्ट आहे. सरबरीत करण्यासाठी थोडंसं याच्यात पाणी घालते आणि चवीनुसार मीठ घालून आपण करूया लोणी डोसा. एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेणार आहे. त्याच्यामध्ये मीठ घालून ते ढवळून तव्यावर आपल्याला हपका मारण्यासाठी हे पाणी तयार करून घ्यायचं आहे. तवा तापत ठेवलाच होता. तव्याचं टेम्परेचर जरासं कमी करण्यासाठी ह्या पाण्याचा हपका मारून घेऊ आणि याच्यामध्ये 2 पळ्या हे बॅटर घालून घेऊ आणि याच्यावर आपण थोडंसं घालणार आहोत लोणी. छान जाळ्या पडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. छान मस्त फुगलेला आहे आपला डोसा. कडेनं थोडंसं तेल सोडते आणि इथं आपला छान स्पॉन्जी तयार होतो लोणी डोसा. आपण एक पलटी घेऊया मारून. दोन्हीकडनं आपल्याला हा डोसा शेकून घ्यायचा आहे. कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, सुंदर कलर आलेला आहे. इथं तयार आहे आपला लोणी डोसा. आता याच पिठापासून आपण करणार आहोत उत्ताप्पा. तर 2 पळ्या मी इथं बॅटर घातलेलं आहे तव्यावर. आता याच्यावर मी थोडासा कांदा, कोथिंबीर आणि माझ्याकडं फुटाण्याची डाळ्याची चटणी होती ती मी घालणार आहे. थोडंसं तेल घालून घेते आणि जरासं लोणी घालून घेते आणि इथं झटपट तयार होतो या पिठापासून आपला उत्ताप्पा. तुम्हाला ह्याच्यावर बारीक मिरची पाहिजे असेल किंवा गाजर पाहिजे असेल तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही या डोस्यावर घालू शकता. तर इथं आपला हा उत्ताप्पासुद्धा झटपट तयार आहे. पीठ प्रमाण एकच आणि जिन्नस आपण पदार्थ वेगवेगळे या पिठापासून करू शकतो. इथं तुम्ही बघू शकता मस्त माझा इथं लोणी डोसा आणि उत्ताप्पा तयार आहे. आता याच पिठापासून आपल्याला करायची आहे इडली. तर या इडली पात्राला मी थोडंसं तेल लावून घेते. भांड्यामध्ये एका कडेला मी पाणी उकळत ठेवलं होतं इडली वाफवण्यासाठी. आता हे बॅटर थोडंसं पाणी घालून मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि थोडं एक पळी आपल्याला या इडली पात्रात घालायचं आहे आणि 10 ते 12 मिनटासाठी छान वाफवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं बॅटर माझं तयार आहे. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता या दोन्ही प्लेट आपण याच्यामध्ये घालून 10-12 मिनटासाठी छान वाफवून घेऊया. माझ्या कराडच्या मामीनं हे मला प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळं या प्रमाणात तुम्ही जर साहित्य घेतलं तर नक्कीच तुमचे पदार्थ छान होऊन जातील. इथं आपली इडली आता तयार आहे. पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला इडली काढून घ्यायची आहे. गरम असताना जर तुम्ही इडली काढायला गेलात तर ती मोडू शकते, निम्मी या प्लेटलाच चिकटून जाते. त्यामुळं पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच इडली काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथं मऊ छान लुसलुशीत इडली माझी तयार आहे. तर अशा पद्धतीनं मी सगळ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत. सांबार चटणीबरोबर आपली ही इडली सुंदर लागते. आता याच पिठापासून मी करणार आहे डोसा. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा प्रमाण घ्या आणि असे सगळे जिन्नस घरच्यांना खाऊ घाला. माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा आणि असेच सुंदर छान पदार्थ बघण्यासाठी नेहमी माझं चॅनल बघत जावा आणि लाईक करत जावा. तर अशा पद्धतीनं एका पिठापासून आपण वेगवेगळे इथं सगळे पदार्थ केलेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि मला तुमचा रिप्लाय द्या. तुम्ही बघू शकता इथं मस्त कुरकुरीत असा हा आपला डोसा तयार आहे.